नमस्कार, मी तुमचा सुशील पवार आणि आज आपण चाललो आहे ग्लोबल क्लासिक 2025. तर त्याचा आजचा एक शो आहे. आपण झालोय लेट. तुम्ही बघाल पाऊस इकडे अचानक पावसाने आपली हजेरी दिली, त्यामुळे मी जरा थोडा लेट झालोय. पण तरी पण आपण थोडासा राहिलेला जो शो आहे फायनल तो आपण कव्हर करू बॅक स्टेज. एका वेळेला मी पण ह्या स्टेजवर चढलेलो, एका वेळेला ह्या स्टेजवर मी पण कम्पीट केलंय. तर हा आजचा प्रवास आहे इकडच्या एक MTR म्हणजे ज्या ट्रेन्स आहेत, हा जो भाग आहे जिथे कॉम्पिटिशन ठेवले ते इथून एक 1.5 तासाच्या अंतरावर आहे, म्हणजे दूरचा प्रवास आहे. पण आपण तो ट्रॅव्हल करू. त्यामध्ये बस देखील आहे. तामझाम आहे, पण मला हा व्हिडिओ एक बनवायचाच होता. इकडचे बाहेरगावी कॉम्पिटिशन कशा पद्धतीने होतात ते थोडंसं मला कव्हर करायचं होतं. त्या उद्देशाने आपण, आणि माझ्या पण काही मेमरी आहेत त्या इंटरनॅशनल स्टेजवर मी देखील कम्पीट केलंय. त्यावेळेला मी पण एक कॉम्पिटिटर म्हणून उभा राहिलेलो. त्या पण काही आठवणी आहेत, ताज्या होतील. तिथून एक मोटिवेशन मिळेल स्वतःला परत लाईफमध्ये, स्टेजवर नाही सध्या, पण स्वतःच्या लाईफमध्ये कमबॅक करायचं. तर आता आपण उतरणार आहोत सेंट्रल, आणि सेंट्रल वरून एक ब्लू लाईन येते, तर ती पकडणार आहोत आणि ती जाणार आहे आपल्या डेस्टिनेशन पर्यंत. इकडे फिलिपिन्स लोक खूप दिसतील, कारण ह्यासाठी की त्यांचा संडे एक वीकली ऑफ असतो आणि सगळे बाहेर येतात. तर त्यामुळे आज संडेला सगळे MTR वगैरे सगळे ट्रॅव्हलिंग किंवा बस आहेत, सगळ्या फुल पॅक्ड असतात. सो वेलकम बॅक अगेन. आता आपण प्रॉपर ट्रेन घेतली आणि निघालोय आता. काय त्या स्टेशनचं नाव? टायपो स्टेशनचं नाव आहे. काहीतरी अनाउन्समेंट चालले. अच्छा, नेक्स्ट स्टेशन एक्झिबिशन सेंटर, त्याचं अनाउन्समेंट करते. पण आपण तिकडे जाऊन जरा बघू स्क्रीनवर काही किधर से किधर जाना है. ज्यावेळेस मी मुंबईत प्रवास करतो किंवा ज्या वेळेला करायचो त्यावेळेला नेहमी ट्रेनच्या साईडचा जो कोपरा असतो 2 म्हणजे हवा खायला मिळेल, तर नेहमी तो कोपरा मी पकडायचो आणि आज पण तोच कोपरा आहे. पण इतकंच आहे फरक की हा डोर ओपन नाही आहे. आपण आलोय आपल्या फायनल डेस्टिनेशनवर. आपल्याला एक्झिट शोधूया, कुठे आहे तो. माझ्या मते एक्झिट समोरच आहे. तर आता आपण पोचलोय टायपू स्टेशनवर, आणि आता आपल्याला इथून घ्यायची आहे 96 नंबरची बस. तर ती घेऊया आणि जाऊया आपण जिथे शो चालू आहे तिकडे. अजून एक कदाचित आपल्याला एक ½ an hour 20 minutes लागतील तिथपर्यंत पोहोचेपर्यंत. हा आहे टॅक्सी स्टँड. इकडे अशा विविध कलरच्या प्रत्येक डिस्ट्रिक्टला दिलेल्या आहेत. इकडे मी आलोय, तर भावाने मी इकडे आलोय आणि इकडे बघितलं ती इकडच्या जी टॅक्सी आहेत ते माझ्या एरियामध्ये, माझ्या आयलँड म्हणजे मी जिथे राहतो त्या तिकडे रेड कलर मध्ये आहेत, आणि इथे ज्या आहेत त्या तुम्ही बघाल की पाठीमागे आणि इथे समोर पण या ग्रीन कलरच्या आहेत.
तर अशा पद्धतीने यांनी इकडे जे लागणारे मिल्स वगैरे आहेत ते पण ठेवलेले आहेत, पण ते पैसे घेऊन, फुकट नाही. तर अशा पद्धतीने या कुकीज, कॉफी मशीन आपण नंतर येऊ. तर हे इकडचे ॲथलीट्स, एका वेळेला आपण पण असंच होतो. तर भावांनो, हा आहे बॅक स्टेजचा माहोल. सगळे आपापल्या तयारीमध्ये बिझी आहेत आणि तुम्ही इकडे माझ्या समोर बघणार की माझ्या पाठीमागे बघा सगळे चांगले ॲथलीट ह्या शोमध्ये दिसत आहेत. मी ह्या शोचा एक वेळेला पार्ट होतो आणि 2-3 वर्ष मी गाजवलेला आहे हा स्टेज. गोल्ड मेडल 2018 माझे गोल्ड मेडल झालं है. तो भाई लोग अंदर बहुत गर्मी है और अभी हम लोग मिल रहे हैं हमारे एक पुराने दोस्त को जो एक टाइम पे मेरे कंपटीशन में बहुत हेल्प भी किया है और अपना दोस्त है, एक कोच के जैसा उसने हेल्प किया है. सो हियर इज माय फ्रेंड जॉन, विश यू ऑल द बेस्ट. ही इज बैक ऑन स्टेज अगेन. और भाई अपना है फिलीपींस से और फिलीपीन. सो व्हाट यू विल से, फर्स्ट यू टेल मी हाउ ओल्ड आर यू? 40, 44, okay? 48, right? He's 48. So भाई कितना इंस्पिरेशन मिलता है, मोटिवेशन मिल रहा है ये कॉम्पिटिशन आने के बाद. असं वाटतं यार मी परत स्टेजवर असावं. मी ज्या वेळेला स्टेजवर असायचो जॉन नेहमी मला पुश करायचा आणि खरंच त्याने खूप मला हेल्प केली आहे बॉडी बिल्डिंग क्षेत्रामध्ये जेव्हा मी हाँगकाँगला बॉडी बिल्डिंग करत होतो. सो भावांनो, आपला जॉन आपल्याला एक मोटिवेशन स्पीच देणार आहे एक छोट्या शब्दामध्ये. जस्ट त्याला बघूया काय बोलतोय तो. What do you want to say for my subscribers? Just do your continue training. Don't stop. Believe yourself. Just continue in hard work. Good. Thank you, man. तर तुम्ही ऐकलं काय म्हणाला की हार्डवर्क फार महत्वाचं आहे आणि ही इज लाईक 48 years old. स्टील ही इज पुशिंग. आणि मला पण एक इन्स्पायरेशन झालं की बॉस आपण भी लाईफ में कमबॅक होना चाहिए. तो भेटूया आपला अजून एक ॲथलीट. हियर इज वी आर मीटिंग अनदर बॉडी बिल्डर फ्रॉम IFBB Global Classic 2025. So bro, what's your name? My name is Kennedy. Kennedy, where you from? I come from Kenya, but I live in Switzerland. Cool, man. So how do you feel here? I feel good. It's a good competition, and I try also to get my pro. Yeah, and bro, you're looking great. Look at high condition. Dekho. Let his condition. Cool. You're looking amazing, bro. All the best. And Thank you very much. Do you have any message to Bharat? One time I will come to India. I love Indian people, and I love also the Indian food. So one day I will come to Korea, because you have there the India MPC. MPC, yeah, we have that. I will be there one time. Okay, so I will be there. भाई के लिए भाई जब इंडिया में आएगा हम भाई को लाइक करेंगे और बहुत सारा विशेष करेंगे. सो लेट्स अभी के लिए कंपटीशन के लिए हम लोग अभी उसको विशेष देते हैं और आगे भेजते हैं. विश यू ऑल द बेस्ट ब्रो. Thank you very much. Thank you. What's your name, bro? Dimas. Daddy G from So- Indonesia. Indonesia. Okay. So what is your Instagram ID, bro? To my subscribe. Daddy G. Okay, I will. 6 times, yeah. Cool, man. All the best. You're looking great. Thank you very much. Wish you luck. So famous in Indonesia. What's your name, bro? You're also looking great. Good Fendi. condition. My name is Number 1 prospectus. Oh, from your. Yes, from my country as well. Oh, that's good, man. Happy to. All the best and get pro card for your country, man. I mean, Yeah, you will. 100%, bro.
Yeah. Go ahead. Cool. Yeah, glutes. Don't, yeah, like that.